नमस्कार मित्रांनो. आज आपल्याकडं श्री प्रवीण महाले सर हे आपल्या बागेत आलेले आहेत. आपली बाग पाहण्यासाठी आणि ते पण नवीन डाळिंबाची लागवड करणार आहेत. तर नवीन डाळिंब लागवडीविषयी माहिती घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष बाग कशी असते किंवा प्रत्यक्ष इथं बागेचे कामकाज काय आहे हे समजून घेण्यासाठी ते आलेले आहेत. नमस्कार, माझं नाव प्रवीण महाले. मी पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावात राहतो आणि मला माझ्या शेतीमध्ये डाळिंबाची लागवड करायची आहे. तर डाळिंबाची लागवड करायची म्हणजे ते एक नाजूक पीक आहे. त्याच्यामुळे मी त्याचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली YouTubeवर, किंवा कोण शेतकरी डाळिंबाची कशी लागवड करतात, काय करतात, त्याचं पोषण वगैरे, त्याची काळजी कशी घेतात. तर त्याच्यातून मला ज्ञानेश्वर दादा यांचा व्हिडिओ मी बघितला YouTubeवर. तर त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्यांनी म्हणजे जमीन तयार करण्यापासून खत कोणते वापरायचे वगैरे आणि रोप ड्रीप कशी अंतरायची हे सगळी पूर्ण व्यवस्थित माहिती दिलेली व्हिडिओमध्ये. मग मला असं वाटलं की आपण प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यांच्या इथं बाग बघूनच यावा, म्हणून मी त्यांचं मार्गदर्शन घ्यायला आलेलो आहे. धन्यवाद सर. आता हे झाडं आपण लावलेली आहेत, हो, तर हे लागवडीपासून तर आत्तापर्यंत म्हणजे हे झाडाला मी बहार धरला 20 फेब्रुवारीला. आत्ता 20 फेब्रुवारीला हा बार धरलेला आहे मी. म्हणजे जसं लागवड केली लागवडीपासून तर 20 फेब्रुवारीपर्यंत ह्या झाडांना ना खत माहिती आहे, ना औषध माहिती आहे, ना फवारणी माहिती आहे. पूर्णपणे नैसर्गिक आहे. या झाडांना कुठल्याही कंपनीचं खत खाद्य आजपर्यंत माहितीच नाही 20 फेब्रुवारी पर्यंत. हा पहिलाच बार आहे की ज्या वेळेस आपण लागवड केली. काय झालं, आपला तिकडं पण बाग होता, तिकडच्या शेतामध्ये ते मोठे झाड होती. बाग लावल्यानंतर त्या वर्षी दुष्काळ पडला. मग दुष्काळ असल्यामुळं काय झालं, आपण जानेवारीमध्ये जी झाडं लावली तर जोपर्यंत थंडी होती, हिवाळा होता आणि तोपर्यंत आपल्याला पाणी पण पुरत होतं त्या बागेला पण, या नवीन झाडांना पण काय झालं, जसं एप्रिल महिना चालू झाला तर त्या बागेलाच आपल्याला जो बहार धरलेला होता, मोठी झाडी होती, त्या बहार धरलेल्या बागेलाच पाणी कमी पडायला लागले. मग आपण काय केलं, जानेवारी पासून तर जेमतेम एप्रिल पर्यंत या झाडांना पाणी दिले आणि हे झाड थोडं अशी मोठी झाली. पण नाविलाज माझा असा झाला की तिकडं फळं चांगली होती, क्वालिटी चांगली होती आणि भरपूर माल होता झाडांवर आणि त्या झाडांना पाणी देणं गरजेचं होतं. आणि माझ्याकडे अशी कंडिशन होती की जवळजवळ फक्त 1 तास पाणी माझ्याकडे होतं, मी बागेला देऊ शकतो. मग मी फक्त त्या बागेलाच 1 तास पाणी देत होतो 1 दिवसाआड. मग इकडं मला पाणी द्यायला जागाच राहिली नाही. मग मी ती बाग कशी तरी जगवली आणि त्या बागेचा जो बहार धरलेला होता तो माल कसा तरी हार्वेस्टिंग केला. मग त्या पिरियडमध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये ह्या लहान झाडांना पाणी न मिळाल्यामुळं हे झाडांची वाढ थांबली आणि त्याच्यामध्ये त्या पिरियडमध्ये काही झाडं वाळली. मग आपले जिथं काही हे नवीन झाडं लावलेली आहे ना आपण, हे त्यावेळी त्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा लागवड केली होती, पाणी नसल्यामुळं ती झाडं वाळली आणि ती वाळल्यामुळं मग ते काही थोडेफार गॅप पडलेले आहेत, पण तिथं आपण नवीन झाडं लावलेली. मग अशा कंडिशन मध्ये त्या वर्षी आपण मग वरचा पाऊस पडला पावसाळ्यातला जूनमध्ये, मग या झाडांना पाणी मिळालं आणि मग ही झाडं हिरवी झाली. पहिल्या वर्षी दुष्काळ होता म्हणून पाणी मिळालं नाही. नंतर पावसाळ्यात संपल्यानंतर पाणी होतं, पण माझी मानसिकता व्यवस्थित नव्हती, तर त्यावेळेस यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. मग परत हे झाडांना पण उन्हाळ्यात फटका बसला. म्हणजे असे सलग 2 उन्हाळे या झाडांनी पाहिलेले आहेत कोरडे, न पाणी घेता. मग ही बाग फक्त लावल्यापासून फक्त पावसाच्या पाण्यावर जगली 2 वर्षे आणि त्याच्यानंतर आताचा पावसाळा गेला आणि जे पावसाळ्यात मिळाला आता तेवढंच. मग थोडा ताण दिला आणि 20 फेब्रुवारी पासून पानगळ केली. 20 फेब्रुवारीला पहिलं पाणी दिले. मग ह्या बागेला आता विशेष काय आहे की ह्या बागेकडे मी कुठल्याही हक्काने सांगू शकत नाही की मला तुझ्याकडून एवढी सेटिंग पाहिजेच, ही मी झाडाला हक्काने सांगू शकत नाही. कारण मी याला रेस्ट मध्येच नाही तर लावल्यापासून सुद्धा काही काम केलं नाही, त्याला फवारणी केली नाही, काही खत सुद्धा औषध सुद्धा टाकलेलं नाही. मग याच्यातून एकच आहे की तरी त्याने जे द्यायचंय ते दिलं. पाणी दिल्यानंतर मी त्याला खत भरली. मग जेव्हा आपण पानगळ केली, पहिलं पाणी देण्याच्या अगोदर आपण काय केलं, शेणखत वगैरे कुजवलं, जिप्सम, बोन मिल, तंबाखू डस्ट हे मिक्स केलेले जे खत तयार केलेलं होतं ते आपण त्याला भरलेलं, ते घरच्या घरी आपण तयार केलं तेच खत भरलेलं आहे आणि लगेच आपण पाणी दिलं
आणि त्याच खतावर ही आपली अशी सेटिंग आता होती. झाली. छान ही झाली अशी गाठ सेटिंग. तयार झालेली अशी सेटिंग होते. परत अशा कळ्या निघते, ओके. या कळ्या निघते आणि इकडे पण कळ्या निघते. ही अशी सेटिंग आता सेटिंग छान आहे. होते आपली. ही त्याच्या मर्जीने झाड देते. आपण त्याला सांगू नाही शकत की तुझ्याकडून माझी काय अपेक्षा आहे. माझी अपेक्षा एवढीच आहे, ते जे दिल ते घ्यायचं. फक्त आता मी सुरुवात केली त्याच्यावर लक्ष द्यायला, त्याचं काम करायला. म्हणजे आता मी जे काम करेल त्याच्या पोषणावर करेल, त्याला ताकद देईल, त्याला स्टोरेज करेल झाडाचं. आणि हे जे मी आता जे काम करतोय हे माझी पुढच्या वर्षाची तयारी आहे. बरोबर. आता मी जे हे फळ आहेत, हे सेटिंग आहे, जे काम करतोय यांच्यासाठी नाही. हे ते त्याला द्यायचं तर देईल, याच्यासाठी नाही. पण हे जे काम करतोय मी पुढच्या वर्षासाठी करतोय. आणि आता मला सेटिंग किती मिळाली, काय मिळाली हे माझ्या डोक्यात अजिबात नाही. असा विषय. अशा पद्धतीने आपलं आता नियोजन चालू आहे. असं तर आता आपण काय करू, पुढं बाग पाच चालू. पुढं बाग दाखवतो मी तुम्हाला. 12 बाय 14 अंतर चांगलं लागतं. हा, हे काय आहे, आता ही काळी जमीन आहे ना. आता ही अशी सेटिंग झालेली. ह्या झाडांना आपण आता काही रेस्ट मध्ये काम केलेलं नाहीये, काही दिलेलं नाहीये. तरी पण आता ही जी सेटिंग झालेली ही आता ही अशी भरपूर सेटिंग झालेली. अजून काय अपेक्षा करायची त्याच्याकडून. अहो, रेस्ट मध्ये काम करून सुद्धा अशी सेटिंग झालेली नाही यावर्षी. यावर्षी सेटिंगला भरपूर प्रॉब्लेम आलेले आहेत सर. ही व्हरायटी कोणती आहे? हा साधा भगवा आहे. हा साधा भगवा व्हरायटी आहे आपली. आणि लागवड करताना आपण जे गल्लीचं अंतर आहे हे पूर्व पश्चिम आहे. पूर्व पश्चिम, हा गल्लीचं अंतर. आणि झाडामागे झाड जे आहे ना उत्तर दक्षिण आहे. पूर्व पश्चिम म्हणजे गल्लीतून आपण जेव्हा चालणार तेव्हा आपण गल्लीतून चालताना उत्तर दक्षिण चालणार आणि झाड पूर्व पश्चिम. हा, असं आहे. आता ही जी जमीन आहे ना आपली, ही काळी जमीन आहे. ही जमीन आता इथं काय होतं, पावसाळ्यात दलदल होते, पाणी लवकर सुकत नाही, वापसा येत नाही. आणि ही काळी जमीन असल्यामुळं आपण अंतर जास्त घेतलेलं आहे. म्हणजे जास्त दाटी झाली नाही पाहिजे झाडांची. आणि झाडांची जी दाटी झाली तर फांद्या एकमेकांमध्ये घुसतात. आणि काळ्या जमिनीत झाडांची वाढ चांगली जास्त होते लवकर पाणी मिळालं तर. आणि फांद्या एकमेकांमध्ये घुसतात. परत जमिनीवर झाडांची सावली इतकी पडते की ती जमीन लवकर सुकत नाही. म्हणून मग आपण मोकळे हवेशीर झाडं केलेली आहेत. हवा खेळती राहते आणि वापसा पण लवकर येतो आणि सावली पडत नाही ज्यादा जमिनीवर, मोकळी जमीन असल्यामुळे. तीच मुरमाड जमीन राहिली तर आपण अंतर कमी करू शकतो. असं मग आता आपली जमीन कशी आहे आता लागवडीसाठी? आमची मध्यम आहे बा. जास्त काळी पण नाही आहे आणि 1 फुटाचा थर मातीचा आहे आणि त्याच्या खाली पूर्ण मुरुम आहे. मुरमाड. काही अडचण नाही ना. मग तुम्ही आता बेड करून बी लावली. आता आपली ही काळी जमीन आहे ना, त्याच्यामुळे बेड करून घेतलेले आणि बेड करूनच लागवड केली. आणि अंतर थोडं कमी बी घेतलं तरी चालेल, कारण तुमचे 1 फुटच काळी माती आहे ना. त्याच्यामुळं काळी ती अशी मिक्सचर आहे चुनखडी सारखी. हा का, म्हणजे पुरी काळी बी नाहीये, पूर्ण काळी पण नाहीये, काय अडचण मध्यम जमीन आहे. म्हणजे तुम्ही 12-8ची जरी लागवड केली तरी चालेल. काय हरकत नाही. सिंगल खोड पद्धतीने. सिंगल खोड पद्धतीने. व्हरायटी कोणती घ्यायची? साधा भगवा, ती पण चांगली आहे. त्याच्यानंतर आता जे शरद किंग आहे ती पण चांगली आहे. शरद किंग आणि भगवा दोघांपैकी कोणतीही लावू शकतो आपण. फक्त आपल्याला काय सुपर भगवा सोलापूरला आली ह्या व्हरायटी लावायच्या नाही. कारण त्यांचं टिकवण क्षमता बी कमी आहे आणि सोलापूर लालला रेट मिळत नाही, साईज होत नाही. व्यापारी बी मागणी कमी असते. जर हा भगवाचा माल मार्केटमध्ये राहिला तर सोलापूर लालला व्यापारी घेत बी नाही. मग रावण्या करावं, व्यापाऱ्याच्या मागे आपल्याला पळावं लागतं. आणि जो सुपर भगवा आहे त्याची टिकवण क्षमता कमी आहे. तो लवकर येतो, 5.5 महिन्यातच माल तयार होतो. 5.5-6 महिन्यात. पण तो झाडावर जास्त काळ टिकत नाही, गळून पडतो. म्हणजे असा प्रॉब्लेम आहे. मग तो जर माल तयार झाला तर आपल्याला व्यापाऱ्याला लगेच बोलवणं आणि तो तेवढ्या वेळात देणं.
सुपर म्हणजे भगवा शरद किंग आणि भगवा, साधा भगवा साधा भगवा जो आहे तो भगवा दोघांपैकी एक लावायचा. दोघांपैकी एक आपण व्हरायटी निवड करायची आणि तीच लावायची. म्हणजे या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला आता नवीन लागवड करताना. सुरुवातीला जमीन नांगरून घ्यायची, हा नंतर रोटावेटर मारून त्याला बेड करायची बेड करायचे, आणि बेडवर ते रोपं बेडवर रोपं लागवड लागवड करायची. करायची. असं आखणी करून घ्यायची शेताची. हा हा आता काय करायचं, शेताची आखणी करताना आखणी करताना जो आपलं शेत असतं हम्म. याचे काही चौकोनामध्ये शेत नसतं. नाही हा कारण की आता दोघं बाजू सारख्याच राहू शकत नाही शेताच्या. नाही ह्या बाजूची जेवढी लांबी आहे तेवढीच त्या बाजूची लांबी असू शकत नाही. नाही म्हणजे त्याच्यात काप असतो शेताला. म्हणून आता झाडांची लागवड करताना काय करायचं, मोजणी करताना झाडांचं 90 डिग्रीमध्ये आपण त्याचं 90 डिग्रीचं माप क्लिअर करून घ्यायचं. आता काय झालं, ह्या पानांना जेवढी काळुंकी, हा जेवढा गडद कलर आहे तेवढे ह्या कळी निघालेली कळी आहे ना सेटिंग झालेली, याचा गडद लाल कलर आहे. मग हा जो गडद लाल कलर आहे ना, म्हणजे याच्यामध्ये ताकद आहे आणि याची साईज होणार आहे आणि ही फास्ट साईज बनते. असे आता हे जे नवीन शूट निघत राहतं ना, तर नवीन शूट निघताय पण ते लगेच काळुंकी धरली पाहिजे या पानाने. म्हणजे तेव्हा त्या झाडामध्ये ताकद आहे आणि तेव्हा मग ओरिजिनल त्या फळांची साईज होते. आता इथं आहे ना, आता हे बघा, हे पूर्ण फळ जे पूर्ण लाल कलर आहे, गडद लाल कलर आहे ना यांचा. म्हणजे काय आहे, या झाडामध्ये स्टोरेज बी आहे आणि ताकद बी आहे. हा बंचेस मध्ये फळ आहे. हे पण हे पूर्ण बंचेस मध्ये पण फळ आहे आणि पूर्ण सेटिंग कशी झालेली आहे, पूर्ण लांबट आणि गडद लाल कलर आहे असं. आता हे कशी सेटिंग झाली, पूर्ण बंचेस मध्ये सेटिंग झालेली आहे. म्हणजे अशी सेटिंग होणं महत्वाचं आहे. आता हे 3 फळं लटकलेले आहे. आता आपण काय करणार, याच्यामधलं हे एक फळ काढून घेणार. जे मोठं फळ आहे ते राहू देणार, जे लहान फळ आहे हे काढून घेणार. काय होतं, हे जर 3 एकाच ठिकाणी राहिले तर तिघांची साईज बनत नाही, तिघ फळांची साईज बनत नाही. म्हणून आपण हे थिनिंग करून घेतो. म्हणजे काय होतं की हे निघालं तर यांची साईज बनेल. तसंच इथं पण हे 3 फळं आहे ना, याच्यापैकी एक काढून घेऊ आणि जिथं जास्त वाटलं कमकुवत फळं जर वाटले तर मग 2 काढून घ्यायचे, फक्त एकच राहू दे. पण आता इथं ह्या फांदीला 3च फळं आहे म्हणून आपण एक काढू शकतो, 2 फळं राहू दे. तिघं पण छान आहे, ते काढायची इच्छा नाहीये पण त्याच्यातून एक तरी आपल्याला काढावं लागणार आहे. म्हणजे तर ती पुढे जाऊन साईज होईल. म्हणजे आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहे ना, कोणतं फळ काढायचं, साईज किंवा म्हणजे त्या फळ काढण्याचा उद्देश काय आहे आणि ते फळ काढलं तर बाकीच्या फळांची साईज होते. मग आपण आहे ना, समजा 100 फळं ठेवून 25 किलो माल काढण्यापेक्षा 70 फळं ठेवून 30 किलो माल काढलेला चांगला. बरं, कमी फळ आणि जास्त. कमी फळं आणि साईज जास्त, साईज मोठी. आणि फळं कमी असतील तेव्हा साईज मोठी येईल. आणि जास्त फळं राहिले ना, ते जास्त फळांची फळं जास्त राहतील संख्या, पण त्यांची साईज कमी आली. साईज कमी आली म्हणजे वजन कमी आलं. म्हणजे हे पण गोष्टी आपण डाळिंबात लक्षात घेणं महत्वाचं आहे. डाळिंब शेती करायची म्हणले मग ह्या सर्व गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा या समजून घेऊ ना, त्यावेळेस आपली डाळिंब शेती नफ्यात येते आणि आपल्याला मग रेट मार्केट मिळतो. आपल्याला डाळिंब बाग धरताना ह्या महिन्यात रेट असतो किंवा ह्या महिन्यात डाळिंब बाग धरली का तिला पैसे चांगले मिळतात, हा विषय सोडून द्यायचा आहे. आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्या बागेत आपल्या डाळिंबाची साईज केव्हा होईल किंवा आपला माल निघला पाहिजे शेवटपर्यंत, हे लक्षात घ्यायचंय. रेट पाहून कधीच बाग धरायची नाही. आपल्याला फक्त हे लक्षात घ्यायचंय की आपला माल क्लीन निघाला पाहिजे, रोगराई आली नाही पाहिजे, साईज झाली पाहिजे. आणि हे गवत एवढं काही त्रास नाही गवताचा एवढा. आता हे जे गवत आहे ना सर, आता काय आहे माहिती आहे का, हे गवत ठेवण्यामागचा उद्देश असा आहे आपला